ओके, व्हेरी गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. कालचा आपला टॉपिक झालेला आहे. टॉपिकचं नाव काय होतं? सब्जेक्ट, वर्ब आणि तिचा ॲग्रीमेंट. ॲग्रीमेंट म्हणजे मी काय सांगितले होते? सहमती. सब्जेक्ट म्हणजे काय झाला होता आपला बेटा? कर्ता, डुअर, ज्याला आपण कर्ता म्हणतो. आणि वर्ब म्हणजे काय झाला? क्रियापद. क्लियर? तर सब्जेक्ट, वर्ब, ॲग्रीमेंट चा टॉपिक आपण बघितला की या टॉपिक मध्ये आपण काय शिकत आहे की कोणत्या कर्त्यासमोर कोणतं क्रियापद लागते. बस एवढ्या सोप्या भाषेत याला आपण करता. आणि हा जेव्हा आपण टॉपिक शिकतो त्याच्यातलं बेसिक आपल्याला समजायला पाहिजे की हाऊ मेनी काइंड्स ऑफ द सब्जेक्ट आणि हाऊ मेनी काइंड्स ऑफ द वर्ब. मग काल आपण शिकलो की सब्जेक्ट किती प्रकारचे आहेत. आपल्याला बिलकुल क्लिअर झालं होतं. हाऊ मेनी काइंड्स ऑफ द सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजेच काय होते आपला? डुअर. सब्जेक्ट म्हणजे काय होते? डुअर. आणि डुअर आपण पाहिलं पहिला व्यक्ती, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन. आपण हे पाहिलं होतं. मग त्याला आपण पाहिलं होतं सिंग्युलर आणि प्लुरल. सिंग्युलर आणि प्लुरल. सिंग्युलरचं आपण आय घेतलं होतं, प्लुरलचं काय झालं होतं? वी. सेकंड पर्सनला काय म्हटलं होतं आपण? यू. सेकंड पर्सन यू आणि त्याचं प्लुरल पण काय होते? यू. थर्ड पर्सन पाहिलं होतं आपण ही, शी, इट आणि नाउन. आणि तिचं अनेक वचन शिकलो होतो आपण. ये अच्छे से समझ में आया था हमें? याच्यात काही प्रॉब्लेम नाही. पहिला व्यक्ती, दुसरा व्यक्ती आणि तिसरा व्यक्ती. मग आपल्याला लक्षात आलं होतं वर्ब. हाऊ मेनी काइंड्स ऑफ द वर्ब. जेव्हा आपण पाहू वर्ब आपण दोन प्रकारचे पाहिले होते. कोणकोणते बेटा? कोणकोणते? एक झालं होतं तुमचं मेन वर्ब आणि दुसरं ऑक्झिलरी. क्लिअर? मेन वर्ब मध्ये आपण पाहिलं होतं, मुख्य क्रियापद मध्ये आपण पाहिले होते 5 प्रकार. कोणकोणते? V1, V2, V3 आणि V4. V1, V2, V3, V4 आणि V5. क्लिअर? मग V1 मध्ये आपण पाहिलं होतं गो, वेंट, गॉन. म्हणजे V1, V2, V3. V4 काय असते? तर गोइंग. म्हणजे वर्बला काय लागते? ING. आणि V5 काय असते? ES लागतो. क्लिअर? मग आपण पाहिलं होतं ऑक्झिलरी. ऑक्झिलरी मध्ये पुन्हा दोन प्रकार पडतात. पहिला झाला तुमचा हेल्पिंग वर्ब आणि दुसरं झालं होतं मग तुमचं मॉडेल. मग आपण हेल्पिंग वर्ब पाहिलं होतं. जर आपण पाहिलं इथे तर टॉपिकला समजलं आपण एक वेळा चांगल्याने. टॉपिकला जर पाहतो म्हटलं आपण व्हाईट बोर्ड. बरं, जाऊ दे. मग आपण पाहिलं होतं आय समोर आपण काय लावतो? तर आयला आपण समजून घेऊ. आय. मग आपण पाहिलं होतं बेटा, इथून दिसत आहे ना तुम्हाला? काही प्रॉब्लेम येत नाही ना? दिसत आहे ना? कॅमेराने काही कोणाला अडचण होत आहे बेटा? नाही ना? अगर पीछे में अड़चन हो रही तो सामने आ जाओ थोड़ा सा, है ना? आय, वी, यू, त्याच्यानंतर दे आणि त्याच्यानंतर ही, शी, इट आणि नाउन. ओके? नाउन या कॅटेगरीमध्ये एक सब्जेक्ट घेतला, दुसरी कॅटेगरीमध्ये हे सब्जेक्ट घेतला आणि आयला केलं वेगळं. मग आपण पाहिलं होतं की आय समोर काय वापरतो आपण? एम. आय नंतर काय वापरतो आपण? वॉज, वेअर मधला वॉज. आय मध्ये काय वापरतो आपण? हॅव, हॅज मधला
हॅव. समज में आला ना, आय समोर काय काय येत आहे. त्याच्यानंतर बेटा, त्याच्यानंतर आपल्याला पाहिलं हॅव हॅज झाल्यानंतर हॅड. हॅड सिंगल आहे तर हॅड येईलच. मग शॉल विल नंतर विल वापरतो जास्तीत जास्त आपण, पण जनरली काय वापरायला पाहिजे, शॉलच वापरायला पाहिजे. त्याच्यानंतर विल झाल्यानंतर गो आणि गोज. काय लावणार, गोज लागेल का. तर मी काल सांगितलं होतं जे मुख्य क्रियापद असते ते नेहमी प्युरल फॉर्मॅट मध्ये असते. मग आपलं झालं होतं काल की जे मुख्य क्रियापद असते ते प्युरल फॉर्मॅट मध्ये असते, आणि जेव्हा क्रियापदाला यस किंवा ईएस हा प्रत्यय लागतो तेव्हा ती काय होत असते, सिंगुलर. म्हणजे हा जर मी क्रियापद विचारला हा सिंगुलर आहे का प्युरल आहे तर पटकन सांगता आलं पाहिजे काय आहे, प्युरल. काय आहे, प्युरल. आणि जेव्हा यस आणि ईएस त्या क्रियापदाला लागलं पटकन सांगता आलं पाहिजे तो. क्लिअर इथपर्यंत. इथपर्यंत जर तुम्हाला समजलाय, इथपर्यंत जर समजलाय तुम्हाला, इथपर्यंत जर समजलाय, कन्फर्म. तर फटाफट आता झालं आयचं आपल्याला सगळं लावता येते. आय समोर कोणताही करता आला तर आपल्याला सगळं लावता येते आता, बरोबर आहे. तसंच जर मी म्हटलं वी, यू आणि दे समोर आपल्याला प्रत्येक कर्त्यांसमोर हे कर्ते कोणते झाले, हे कर्ते कोणते आहे, हे सब्जेक्ट कोणकोणते आहे, सिंगुलर आहे की प्युरल आहे, प्युरल आहे. ओके. मग वर्ब कोणता कॅरी करेल, प्युरल. मग एमिजार पैकी मी काय लावणार, एम इज, एम इज, एम इज आणि आर. मग कोणकोणते आहे बेटा, वॉज आणि वेअर. मग कोणते आहे, शॉल बी आणि विल बी. मग कोणते आहे, हॅव आणि हॅज. मग कोणते आहे, हॅड. मग शॉल हॅव आणि विल हॅव. रायटिंग दिसत आहे बरोबर. ओके. तर हा अनेक वचनी आहे, तर अनेक वचनी समोर कोणते करता येणार. मग आपल्याला माहिती आहे अनेक वचनीमध्ये काय येणार, पहिला आर लागेल. वॉज वर पैकी काय लागेल बेटा, काय लागेल, वेअर लागेल. अनेक वचनी आहे तर हा प्युरल आहे, हा प्युरल आहे सब आपला वर्ब. मग शॉल आणि विल मध्ये क्लिअर झालं होतं, आय आणि वी समोर काय लावायचं, शॉल. बाकी सगळ्यांसमोर काय लावायचं आहे, विल. क्लिअर आहे नाही, बिलकुल. मग आता हॅव आणि हॅज मध्ये, हॅज प्युरल आहे, हॅव प्युरल आहे, हॅज सिंगुलर आहे. मग काय लागणार इथे, इथे बिलकुल हॅव लागेल, कारण प्युरल सब्जेक्ट प्युरल वर्ब. मग त्याच्यानंतर बेटा हॅड, हॅडचा काही प्रश्न नाही, हॅड सिंगुलर आहे, हॅड सिंगल आहे, मग तो सिंगुलर समोर पण लागेल आणि प्युरल समोर पण लागेल. मग त्याच्यानंतर शॉल आणि विल हॅव, मग काय लागेल, तर आपल्याला माहित आहे आय आणि व्ही समोर काय लागते, शॉल. बाकी सगळ्यांसमोर काय लागते, विल. मग त्याच्यानंतर मोठा प्रश्न आहे की गो आणि गोज मधील काय लागेल. येस सर, काय लागेल, गो लागेल की गोज. येस काय लागेल मॅम, काय लागेल, तिकडे आन्सर मिळेल, येस. तो बिलकुल करेक्ट आहे. ओरिजिनल फॉर्म ऑफ द वर्ब काय आहे, प्युरल आहे, आणि त्याला यस आणि येस लागलं तर काय, सिंगुलर. बिलकुल डोक्यात ठेवायचं. आणि आपण कोणत्या कर्त्यांची गोष्ट करताय, प्युरल. प्युरल आहे तर प्युरलच लागेल. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की वी समोर नेहमी काय लागेल, क्रियापदाचं मुख्य क्रियापद लागेल, प्युरल फॉर्म असते तो. आय समोरही काय लागतो, गोज लागतो. वी समोरही काय लागतो, गो लागतो. यू समोरही काय लागतो, गो. दे समोरही काय लागतो, गो. म्हणजे प्युरल सब्जेक्ट असेल तर प्युरल वर्ब, आणि सिंगुलर सब्जेक्ट असेल तर सिंगुलर. काल हे टॉपिक आपलं पूर्ण झालं होतं. पुन्हा एक वेळा छोटंसं आणखी बघून घे. हे झालं तर प्युरल.
तर इथपर्यंत बेटा समजलं. म्हणजे आय 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 बद्दल आलं तुम्हाला, आय सब्जेक्ट आलं तर आता तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. कोणताही क्रियापद आलं तर तुम्हाला लावता येते का आता? 100%. तुम्हाला विचारलं आय समोर राईट लागेल की राईट्स लागेल? काय लागेल? जर तुम्हाला म्हटलं आय समोर राईट लागेल की राईट्स लागेल? काय लागेल? काय लागेल बेटा? काय लागेल? का बरं राईट लागेल? जर आय आला आणि आय समोर जर मुख्य क्रियापद असलं, मेन वर्ब असलं, तर ते नेहमी प्लुरल फॉर्मॅट मध्ये असते. हा नियम जर तुम्हाला माहित आहे तर फटाफट लावता येईल. आय समोर मुख्य क्रियापद कोणत्या फॉर्मॅट मध्ये असते? प्लुरल. आणि म्हणून प्लुरल फॉर्मॅट कोणता आहे? ज्या क्रियापदाला यस लागते तो काय असतो? सिंगुलर. कोणता आहे? समजलं? एकदम क्लिअर? एकदम क्लिअर? काही डाऊट्स याच्यात कोणाला? जर आता तुम्हाला हे सगळं समजलं, एक वेळ पुन्हा आपण हे घेऊनच घेऊ, म्हणजे कुछ कन्फ्युजन होणार नाही. काही आपल्याला कन्फ्युजन पाहिजे नाही. ही, शी, इट, मोहन, रीना नाऊन आहे ना, आपण याला असं घेऊ शकतो. या नाऊन समोर कोणकोणते क्रियापद येईल? एम इज आर पैकी काय लागेल बेटा? एम इज आर काय लागेल? इज लागेल. वॉज वेअर पैकी काय लागेल? वॉज आणि वेअर पैकी काय लागेल? वेअर कॅन्सल होईल, काय लागेल? वॉज. समजत आहे ना? मग शॉल आणि विल पैकी काय लागेल? शॉल आणि विल पैकी काय लागेल? तर कन्फर्म आहे. इथे आय आणि वी तर आहेच नाही, मग कन्फर्म शॉल तर कॅन्सल होऊन जाईल. इथे काय लागेल? समझ में आ रहा सबको? समजत आहे सगळ्यांना? काही प्रॉब्लेम आहे इथपर्यंत? तो सगळ्यात महत्वाचा टॉपिक मग इथे पुन्हा हॅव आणि हॅज. हॅव आणि हॅज पैकी काय लागेल? येस येस लास्ट बॉईज बेटा. हॅव आणि हॅज पैकी काय लागेल? ही समोर हॅज लागेल की हॅव लागेल? हे सब्जेक्ट कोणते आहे आपले? हे सब्जेक्ट कोणते आहे? हे सब्जेक्ट आहे आपले सिंगुलर, एकवचनी आहे ना. आणि एकवचनी समोर आपण काय लावतो? एकवचनी क्रियापद. मग आता हे समजलं होतं हॅव आणि हॅज पैकी प्लुरल काय आहे? हॅव. आणि सिंगुलर काय आहे? हॅज. मग काय लागेल? सिंगुलर समोर सिंगुलर, प्लुरल समोर प्लुरल. हे सारे सब्जेक्ट कोणते आहे आपले? सिंगुलर. वर्ब कोणता कॅरी करेल? तो सिंगुलर. आणि सिंगुलर वर्ब कोणता आहे? हॅज. समझ में आ गया? एकदम क्लियर. इथे कोणतेही सब्जेक्ट येऊ, ही, शी, इट, मोहन, रीना, कोणतेही सब्जेक्ट आले तर त्याच्या समोर हॅव हॅज पैकी जर आलं तर तुम्हाला काय लावायचं आहे? हॅज लावायचा आहे. यहाँ तक एकदम क्लिअर? चला, जर हा बेसिक तुम्हाला पॉइंट समजला तर मग आता सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंटचे आहे नियम. आता लक्ष द्या. सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंटचे नियम कसे आहे? तर नियम लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला. तर लक्षात ठेवायचं रूल नंबर 1. रूल नंबर 1 काय म्हणतो? जर सिंगुलर नाउन असेल, नाउन म्हणजेच काय होते? सिंगुलर जर सब्जेक्ट असेल तर क्रियापद सुद्धा सिंगुलरच पाहिजे. समजलं का? जर सिंगुलर सब्जेक्ट असेल तर सिंगुलरच वर्ब येईल. आणि जर प्लुरल सब्जेक्ट असेल तर प्लुरलच वर्ब येईल. आणि इथे तुम्हाला दिलेलं आहे सिंगुलर सब्जेक्ट कोणकोणते आहे? तर ही आहे, शी आहे, इट आहे, बॉय आहे, गर्ल आहे, राजेश आहे, रंजिता आहे. हे सगळे सब्जेक्ट कोणते आहे तुमचे? सिंगुलर. त्याच्यासमोर सिंगुलरच वर्ब येईल. तर सिंगुलर वर्ब कोणते आहे? इज आहे, वॉज आहे, हॅज आहे, डज आहे, गोज आहे, ब्रिंग्स आहे, प्लेज आहे. एकदम क्लिअर? इथे सगळं क्लिअर करून दिलं तुम्हाला. समझ में आया? परंतु जर सब्जेक्ट तुमचा प्लुरल असेल तर देनी सुरुवात झाली किंवा वीने सुरुवात झाली, यूने सुरुवात झाली, किंवा एक बॉईज नाही आहे, हे बॉईज, एकापेक्षा जास्त, गर्ल्स, राजेश अँड रंजिता, आता हे दोघं झाले म्हणजे प्लुरल झाले. तर प्लुरल झाले तर प्लुरल वर्ब यायला पाहिजे. प्लुरल वर्ब कोणते आहे? आर यायला पाहिजे. पास्ट टेन्स मध्ये असेल तर वेअर यायला पाहिजे. हॅव हॅज पैकी असेल तर हॅव यायला पाहिजे. डू डज पैकी असेल तर डू यायला पाहिजे. गोज असेल तर गो यायला पाहिजे.
ब्रिंग ब्रिंग्स असेल तर ब्रिंग यायला पाहिजे, येस लागणार नाही प्लुरल मध्ये. समज में आ रहा क्या? समजत आहे सगळ्यांना? आता पहा, आता तुमचे प्रश्न सुरू होते इथून बघा. आता तुम्हाला म्हटलं की बाबा नियम तर समजला. नियम काय आहे? पहिला नियम काय सांगितला? जर सब्जेक्ट जर सिंगुलर असेल तर वर्ब काय असायला पाहिजे? सिंगुलर असायला पाहिजे. बिलकुल क्लिअर आहे एकदम. आणि सब्जेक्ट जर प्लुरल असेल तर वर्ब सुद्धा काय व्हायला पाहिजे? प्लुरल व्हायला पाहिजे. एकदम क्लिअर आहे ना? आता तुम्हाला हे 4 उदाहरण दिले आणि याच्यात म्हटलं तुम्हाला, आता तुम्हाला हे 4 उदाहरण दिले. हा बघा, तुम्हाला म्हटलं प्रश्न कसे येतात आयोगाचे. बघा, आयोगाचे प्रश्न 2-3 प्रकारे विचारतात. पहिले तो विचारतो फाइंड एन एरर इन द सेंटेन्स. सेंटेन्स मध्ये एरर फाइंड करा. दुसरा आहे फिलर फिल करा. फिलर दिलेले असतात तुम्हाला आणि फिलर मध्ये ऑप्शन दिलेले असतात. तो फिलर फिल करावा लागते. कॉन्सेप्ट हाच. ठीक आहे. तर प्रश्न जर म्हटलं तुम्हाला, पहिला प्रश्न जर आपण याला मांडलं, पहिला प्रश्न जर याला मांडला आपण, तर लक्षात ठेवायचं, पहिला प्रश्न मांडला आपण याला, ही ब्रिंग हिज नोटबुक फ्रॉम हिज फ्रेंड. कुठे चुकलेला आहे बेटा? काय पाहिजे? ब्रिंग. मग जर असा प्रश्न नाही दिला तुम्हाला, याला फिलर मध्ये जर त्यांनी फिट केला, फिलर मध्ये कसं करणार बेटा? हा झाला तुमचा फिलर आहे ना. आणि फिलर झाला, मग तुम्हाला फिलर मध्ये विचारणार ब्रिंग येणार, ब्रिंग्स येणार की ब्रिंगिंग येणार. ऑप्शन यू हॅव टू पुट द राईट ऑप्शन. काय येणार मग? ब्रिंगिंगचा जो विषय आहे तो वेगळा आहे, कंटिन्युअस टेन्स मध्ये वापरतो आपण, म्हणून इथे येणार नाही. मग आता दिलेला आहे ब्रिंग किंवा ब्रिंग्स. मग अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट पाहायचा. सब्जेक्ट कोणता आहे? सिंगुलर. वर्ब कोणता असायला पाहिजे? सिंगुलर. आणि सिंगुलर वर्ब कोणता असतो? ज्याला यस किंवा ईएस लागलेला असतो. ओरिजिनल फॉर्मॅट ऑफ द वर्ब सिंगुलर नसतो. एकच ऑप्शन. किंवा तुम्हाला चुकीचा एरर द्यायचा आहे तर मग त्याने दिलेला आहे. काय चुकीचं दिलंय बघा. मग इथे काय पाहिजे बेटा? करेक्शन कसं करणार? याला करेक्शन करावं लागेल तुम्हाला. दिस इज द रॉंग. तुम्हाला लिहावं लागेल ब्रिंग. काय लिहावं लागेल? ब्रिंग. त्याला लावावं लागेल यस. एकदम क्लिअर. समजत आहे का सगळ्यांना? सोपी आहे टॉपिक. बरं, दुसरा वाक्य, शी डोंट राईट अ लेटर इन इंग्लिश. चुकलाय? व्हेरी गुड. समजलं तुम्हाला? म्हणजे तुम्हाला बिलकुल क्लिअर होते की सब्जेक्ट आला शी, त्याच्यासमोर काय येणार? काय येणार? डज नॉट. किंवा त्याला लिहावं लागेल डज नॉट, तर काय? डझंट. काय लिहावं लागेल? डझंट. तर तुम्हाला इथे हे रॉंग करावं लागेल. डझंट राईट. समजलं बेटा? क्लिअर एकदम. तिसरं, वी प्रिफर रायटिंग दॅन रीडिंग. बरं, गेल्या काही दिवसापासून इंग्रजीचा अभ्यास कोण करत आहे विद्यार्थी? म्हणजे थोडस जर मी वाचत राहतो असं कोणी आहे विद्यार्थी? आहे? इथे 2 एरर आहे. वी प्रिफर रायटिंग दॅन रीडिंग. कोणी सांगेल मला? पहिली तर सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंटची एरर आहे का? तर आपल्याला समजलं हा सब्जेक्ट कोणता आहे आपला? हा सब्जेक्ट समजला प्लुरल आहे. वर्ब कोणता यायला पाहिजे? प्लुरल. आणि प्रिफर्स वर्ब दिलेला आहे, इथे प्लुरल आहे का? हे नाही, कारण इथे लागलेला आहे यस. फक्त काय व्हायला पाहिजे तिथे? तर तिथे फक्त व्हायला पाहिजे प्रिफर. काय पाहिजे तिथे? प्रिफर. ओके. प्रिफर्स येणार नाही. समजलं इथपर्यंत? पहिला पॉइंट. म्हणजे सब्जेक्ट कोणता आहे? प्लुरल. वर्ब कोणता असायला पाहिजे? प्लुरल. प्लुरल वर्ब कसं असते? जे ओरिजिनल फॉर्मॅट मध्ये असते त्याला यस लागलेला किंवा ईएस लागलेला नसतो.
एक क्लिअर झालं. दुसरा आहे जेव्हा पण प्रिफर, प्रायर, प्रिफरेबल यासारखे शब्द येतात, याला हे लॅटिन शब्द आहे. तर कोणकोणते शब्द आहेत? तर हे 6-7 लॅटिन शब्द आहे. प्रिफर, प्रिफरेबल, सीनियर, ज्युनियर, प्रायर यासारख्या शब्दांचा हे लॅटिन शब्द आहे. या लॅटिन शब्दांचा जर प्रयोग झाला तर तिथे कंपॅरेटिव्ह साठी कधी सुद्धा द्यान वापरत नाही. तिथे नेहमी टू चा वापर करतो. आलं का लक्षात? तर मग इथे ऑलरेडी प्रिफर आहे म्हणून इथे रायटिंग आणि रीडिंगचं कंपॅरिझन दिलेलं आहे. तिथे दॅनचा वापर कधीच नाही होणार. तिथे काय होणार? आणि हे बऱ्याचदा पेपरमध्ये आलेला प्रश्न. समजत आहे? अरे समजत आहे का? पक्क समजत आहे सगळ्यांना? चांगलं. चला, फिर ऑल द बॉईज हॅज सबमिटेड देअर डॉक्युमेंट्स. ऑल द बॉईज हॅज सबमिटेड देअर डॉक्युमेंट्स. वाक्य कुठे चुकलेलं आहे? बोलत जायचं ना. ऑल द बॉईज हॅज सबमिटेड देअर डॉक्युमेंट्स. एरर कुठे आहे? तर समजलं ऑल द बॉईज आला. ऑल द बॉईज आला म्हणजे हे कोणता आहे? सब्जेक्ट कोणता आहे? प्युरल. वर्ब कोणता असायला पाहिजे? प्युरल. प्युरल कोणता वर्ब आहे आपला? छोट्या छोट्या गोष्टी आहे पण आइडियाज क्लियर झाल्या तर फटाफट समझ में आ गया बेटा. रूल नंबर 1 वर आधारित प्रश्न अभी आप सॉल्व कर सकते इसको. बराबर है ना? चला समोर. रूल नंबर 2 काय म्हणतो? ठीक आहे, सिंगुलर सब्जेक्ट सिंगुलर वर्ब, प्युरल सब्जेक्ट प्युरल वर्ब. दुसरा नियम काय म्हणतो? 1 आणि 2 सब्जेक्ट असले तर 1 आणि 2 सब्जेक्ट जोडल्यानंतर ते काय होईल? प्युरल होईल. क्लियर? मग काय? अश्विनी अँड तनुजा जेव्हा पण येईल, एक आहे का आता अश्विनी फक्त, सोबत कोण आहे? तनुजा. एक नाही, मग हे काय झालं? प्युरल. इज येईल का तिथे? सोनू अँड ही वर लेट. सोनू अँड ही दोघ जण आहे, वर लेट टू एन्जॉय द पार्टी येस्टरडे. करेक्ट. माय सिस्टर माय कझिन टेक्स ब्रेकफास्ट एव्हरी मंथ. माय सिस्टर माय कझिन टेक्स. काय होणार? टेक का बरं होणार? कारण दोघ जण आहे तर सब्जेक्ट आपला प्युरल आहे आणि प्युरल सब्जेक्ट कोणता? प्युरल वर्ब कसं होणार? तर प्युरल वर्ब ओरिजिनल फॉर्मॅट. टेक रॉंग, टेक्स रॉंग, टेक करेक्ट. क्लिअर इथपर्यंत बेटा? ओके. तिसरा नियम काय म्हणतो? पेअर वर्ड. आता काय होते? आता आतापर्यंत तर आपल्याला समजलं सिंगुलर सब्जेक्ट असला तर सिंगुलर वर्ब घ्यायचं, प्युरल सब्जेक्ट असला तर प्युरल वर्ब घ्यायचं. पण आता कसं आहे? आता टॉपिक त्यांनी चेंज केलं. आता 2 नावं तुम्हाला देईल पण त्याच्यात काही ना काही गोष्टी असेल, त्या गोष्टी आपल्याला समजावं लागते आणि कन्फ्युजन आपलं होणार नाही त्याच्यामुळे. तर चलो बघूया. तिसरा नियम काय म्हणतो? पेअर वर्ड जेव्हा पण आले नेहमी समजायचं, पेअर वर्ड जेव्हा पण आले तर प्रिन्सिपलचा विषय नाही आहे इथे, प्रिन्सिपल आणि टीचरचा. पेअर वर्ड कोणते आहे? ब्लॅक अँड व्हाईट, ब्रेड अँड बटर, स्लो अँड स्टेडी, राईस अँड करी, टॉम अँड चिरी. याला आपण काय म्हणतो? याला म्हणतो आपण पेअर वर्ड. याला काय म्हणतो आपण? पेअर वर्ड. जेव्हा पण वाक्यात येईल, एकत्र येईल आणि दोघांचा सेन्स जर एक होत असेल, वन होत असेल, सेन्स जर एक होत असेल तर वर्ब कोणतं लावायचं बेटा? सिंगुलर. म्हणजे भलेही 2 गोष्टी दिसते पण त्याचा सेन्स एक होत असेल तर आपण काय लावू बेटा? सिंगुलर वर्ब. पण दोघांचा सेन्स वेगवेगळा होत असेल तर मग आपल्याला लावावं लागेल प्युरल वर्ब लावावं लागेल. समजलं का? केव्हा? जेव्हा त्याचा सेन्स काय होईल? सेन्स प्युरल बनेल तर. ठीक आहे? क्लिअर इथपर्यंत? मग आता वाक्य पाहू आपण. ब्रेड अँड बटर आर माय फेवरेट ब्रेकफास्ट इन द मॉर्निंग. Bread and butter are my favorite breakfast in the morning. In every morning. Is येणार का बरं? कारण ब्रेड
ब्रेड आणि बटर जरी दोन आहे वेगवेगळे, पण जेव्हा त्याची डिश बनेल, त्याचा ब्रेकफास्ट बनेल, तो एकत्र येईल. बरोबर आहे? समजलं? ब्रेकफास्ट जो बनेल तो एकत्र होईल, कारण ब्रेडला वेगळं आणि बटरला वेगळं खाणार आहे का? सेन्स काय आहे तुमचा? एक. राईस अँड करी वर पॉप्युलर डिश ऑफ माय ग्रँडफादर. काय होणार? वॉज. का बरं? कारण ही एक डिश बनवलेली आहे. आणि मग आणखी याच्यात जर एक वाक्य दिलं, ब्रेड अँड बटर, ब्रेड अँड बटर फिल इन द ब्लँक्स, सोल्ड बाय शॉप कीपर. आणि तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे एम, इज आणि आर. हे तुमचे ऑप्शन आहे. एम, इज, आर. काय लागेल? आर लागेल की इज लागेल? का बरं आर लागेल? व्हेरी गुड. कारण तो विकत आहे. विकत आहे हा सेन्स त्याने दाखवला. मग तो एकत्र नाही विकणार. तो काय करेल? ब्रेडला वेगळं विकेल आणि बटरला. म्हणजे सेंटेन्स तेच दिसते आपल्याला, पण त्याचा जोपर्यंत आपल्याला सेन्स समजत नाही तर प्रॉपर लावणं आपल्याला समजत नाही. समझ में आ रहा है? लेकिन सोपी वाटत आहे टॉपिक. चलो. यस श्रेयस, प्राजक्ता, देन अंकिता जादव. बेटा समझ में आ रहा बेटा? सेम यस. कमेंट्स प्लीज इफ यू अंडरस्टैंड. 3 नियम हमारे हो गए. 3 नियम कौन कौन से पढ़े? सिंगुलर सब्जेक्ट, सिंगुलर वर्ब, प्लुरल सब्जेक्ट, प्लुरल वर्ब. सब्जेक्ट 1 आणि सब्जेक्ट 2 जर अँड ने जोडल्या जात असेल तर प्लुरल होतो. आणि नियम नंबर 3 काय म्हणतो? पेअर वर्ड. जेव्हा पण पेअर वर्ड आला, सेन्स एक असेल तर वर्ब सिंगुलर लावायचा, आणि जर सेन्स वेगळा असेल तर प्लुरल वर्ब. ठीक आहे बेटा? इथपर्यंत जर समजलं तर यस. व्हेरी गुड प्राजक्ता, व्हेरी गुड बेटा. ओके. देन आफ्टर रूल नंबर 4, सबसे इंपॉर्टेंट टॉपिक है, सबसे बढ़िया टॉपिक. अंडरस्टैंडिंग होने के लिए बढ़िया. अभी तक हमने पढ़े ही नहीं ऐसा. चलो देखते हैं. जर सब्जेक्ट असेल एक आणि सब्जेक्ट 2 असेल आणि अँड ने जोडल्या जात असेल, म्हणजे सब्जेक्ट दिलेला आहे एक आणि सब्जेक्ट 2 जर अँड ने जोडल्या जात असेल आणि सब्जेक्ट 1 च्या पहिले आर्टिकल आलं असेल, तर नेहमी लक्षात ठेवायचं हे दोन्ही नाउन कोणाचे आहे? एकाच व्यक्तीचे आहे. आणि एकच व्यक्ती जेव्हा एकच व्यक्ती असते तेव्हा वर्ब कोणता लावतो आपण? सिंगुलर लावतो. नियम समजला का? की सब्जेक्ट 1 म्हणजे नाउन 1 आणि नाउन 2 आहे, अँड नी जोडल्या गेलेला आहे. आणि नाउन 1 च्या पहिले जर आर्टिकल दिसले तुम्हाला तर नेहमी लक्षात ठेवायचे हे दोन्ही नाउन एकाच व्यक्तीचे आहे आणि वर्ब लावायचा सिंगुलर. व्यक्ती एक, सिंगुलर. पण दोघांसमोरी जर आर्टिकल आले तर मग लक्षात ठेवायचे, मग काय होईल? दोन्ही व्यक्ती वेगवेगळे, वर्ब कोणता लागेल? एकदम क्लिअर. चला आता उदाहरण बघूया आपण. उदाहरण काय म्हणतं? अ म्युझिशियन अँड सिंगर हॅव कंपोज अ सॉन्ग फॉर लेटेस्ट न्यू मूवी. तर नियम समजला आपल्याला. नियम काय म्हणतो? म्युझिशियन आहे हा, है ना? म्युझिशियन आहे हा. त्याच्यासमोर काय आलेला आहे? ए आलेला आहे. आणि दुसरं काय आहे? सिंगर पण आहे. असं वाटते दोन लोक वेगवेगळे आहे. पण या ए आर्टिकलने आपल्याला सांगितलं हा जो म्युझिशियन आहे ना, हाच काय आहे? सिंगर आहे. म्हणजे तो दोन्ही पार्ट प्ले करत आहे. कोणी इंडिकेट केलं? त्या आर्टिकलनी. या आर्टिकलनी आपल्याला सांगितलं की ही दोन्ही व्यक्ती एक आहे. मग तिथे हॅव येणार नाही, तिथे काय यायला पाहिजे? हॅज यायला पाहिजे, कारण व्यक्ती तर एकच आहे. समझ में आ रहा सबको? समझ में आ रहा? ओके. अ पोएट अँड फिलॉसॉफर. सेम. पोएट आलेला आहे आणि फिलॉसॉफर. पोएट पण आहे आणि फिलॉसॉफर आहे. हे कोणी सांगितलं? या एने सांगितलं आपल्याला.
मग पोएट आणि फिलॉसॉफर आहे तर मग तुम्हाला काय लिहावं लागेल? इज लिहावं लागेल. समझ में आ रहा बेटा सबको? आणि ही पीडीएफ सराकडनं घेऊन घ्यायची तुम्ही बिलकुल आणि त्याला सोडवायची पेन्सिलने. ओके, समजत आहे ना हे? किंवा राईट डाऊन करायचं असेल तर यू कॅन ऑल्सो राईट, कारण टॉपिक तर चाललंय समोर समोर है ना. लिहित आहे का तुम्ही की काय करत आहे? मग लिहिणार आहे की प्रिंट आउट घेणार आहे विचारून घ्या. लिहिणं जमते तर लिहिलं तर प्रॅक्टिस छान होते, काही नो प्रॉब्लेम है ना. पण याच्यात आपला जास्त वेळ जायलाही नको ना रायटिंग मध्ये, म्हणून तुम्ही पीडीएफ कलेक्ट केली तर फार छान होईल. आणि मग हे पीडीएफ कशी ऑब्जेक्टिव्ह फॉर्मॅट मध्ये आहे, म्हणजे चुकीचं दिलेलं आहे, यू हॅव टू करेक्ट. ही जी पीडीएफ तुम्हाला मिळाली आहे ना ती सोडवायची आहे. ऍक्च्युली काय करायची आहे तुम्हाला करेक्शन करायचं आहे त्याच्यात, कारण ऑब्जेक्टिव्ह फॉर्मॅट मध्ये ती बनवलेली आहे. तर नियम नंबर 1 सिंगुलर सब्जेक्ट सिंगुलर वर्ब, प्लुरल सब्जेक्ट प्लुरल वर्ब. नियम नंबर 2 काय म्हणतो? सब्जेक्ट 1 आणि सब्जेक्ट 2 जर अँडनी जोडल्या गेले तर प्लुरल बनते. पेअर वर्ड आले आणि सेन्स एक असेल तर सिंगुलर आणि सेन्स वेगळा असेल तर प्लुरल. मग नियम नंबर 4 काय म्हणतो? सब्जेक्ट 1 आणि सब्जेक्ट 2 आले आणि त्या सब्जेक्टच्या समोर, पहिल्या सब्जेक्टच्या समोर जर आर्टिकल आले तर नेहमी लक्षात ठेवायचे ते दोन्ही व्यक्ती एकाबद्दलच बोलत आहे. ओके, क्लिअर. पण दोघांसमोर ही आर्टिकल जर दिसले तुम्हाला तर मग लक्षात ठेवायचं जो वर्ब आहे तो वर्ब कोणता येईल? ठीक आहे. तर इथे आर्टिकल, इथे सब्जेक्ट वर्ब नाही पाहिजे होतं, इथे काय पाहिजे होतं? सिंगुलर सब्जेक्ट. इथे फक्त सब्जेक्ट लिहा, नाउन लिहा किंवा सब्जेक्ट लिहा, वर्ब नाही पाहिजे. इथे काय पाहिजे? सब्जेक्ट. सब्जेक्ट 1 आणि सब्जेक्ट 2 असं लिहिता येईल. हा सब्जेक्ट 2 आणि हा सब्जेक्ट 1. सब्जेक्ट 1 आणि सब्जेक्ट 2 आणि दोघांसमोरही आर्टिकल दिसले, या सब्जेक्ट समोरही आर्टिकल आणि दुसऱ्या सब्जेक्ट समोरही. तर उदाहरण कसं? उदाहरण बघा काय दिलेलं आहे बघा. उदाहरण मग पहिलं दिलेलं आहे द प्राईम मिनिस्टर. काय दिलेलं आहे? द प्राईम मिनिस्टर. प्राईम मिनिस्टर समोर द आलेला आहे आणि सेक्रेटरी याच्या समोरही द आलेला आहे. हा झाला आपला सब्जेक्ट 1 आणि हा झाला आपला सब्जेक्ट 2. आता दोघांसमोरही आपल्याला काय दिसते? आर्टिकल. मग प्राईम मिनिस्टर वेगळा आहे आणि सेक्रेटरी वेगळा आहे, दोन वेगवेगळे लोक. मग तिथे हॅज येणार का? नाही. तिथे काय येणार बेटा? एकदम लक्षात येत आहे? समजत आहे? त्याच्यानंतर दुसरा काय म्हणतो? अ सुपरवायझर अँड अ हेल्पर इज वर्किंग इन अ फॅक्टरी टू कम्प्लीट द ऑर्डर. कुठे चुकलेला आहे? काय इजच्या जागी येणार. बिलकुल समजत आहे तुम्हाला? इज कॅन्सल होईल, तिथे काय येणार बेटा? ओके, इजच्या बदली आर. रूल नंबर जर तुम्हाला समजलं हा. आता इथून तुमचे सरळ नियम सुरू झाले, एकदम गजब. चार नियम आपण शिकलो. कोणकोणते 4 नियम झाले बेटा? सिंगुलर सब्जेक्ट सिंगुलर वर्ब, प्लुरल सब्जेक्ट प्लुरल वर्ब. दुसरा नियम कोणता होता? सब्जेक्ट 1 आणि सब्जेक्ट 2 अँडनी जोडला असेल तर प्लुरल वर्ब. नियम नंबर 3 काय म्हणतो? पेअर वर्ड. पेअर वर्ड कोणकोणते आहे? टॉम अँड जेरी, राईस अँड करी, ब्रेड अँड बटर, स्लो अँड स्टेडी. यासारखे शब्द दिसले, दोन वेगवेगळे पेअर वर्ड दिसतात, पण सेन्स जर एक असेल तर क्रियापद एक लावायचं, पण दोघांचे सेन्स जर वेगळे असेल तर क्रियापद प्लुरल लावायचं. मग लक्षात आलं की सब्जेक्ट 1 आणि सब्जेक्ट 2 अँडने जोडल्या गेले असेल, पण सब्जेक्ट 1च्या पहिले जर आर्टिकल असेल तर ते दोन्ही पद एकाच व्यक्तीचे असतात, म्हणून वर्ब कोणतं लावणार? सिंगुलर. पण दोघांसमोरही आर्टिकल असेल तर प्लुरल वर्ब होणार. नियम नंबर 5 म्हणतो एकाची गोष्ट करणारे शब्द आले आणि वाक्याची सुरुवात जर या शब्दाने झाली, एकाबद्दल माहिती देणारे शब्द कोणकोणते आहे? बोलत जायचं. each, every, each one,
एव्हरीवन. मॅनी आला, मॅनी म्हणजे प्युरल होते, पण त्याच्यासोबत काय लागलेला आहे? ए किंवा एन लागलेला आहे. मोर दॅन वन लागलेला आहे. अनादर आलं, याला म्हणते एकाबद्दल बोलणारे शब्द. या शब्दाने जर वाक्याची सुरुवात झाली, कोणकोणते शब्द एकाबद्दल सांगणारे? बोलत जायचं, नाही बोलणार नाही तोपर्यंत येणार नाही. आवाज आला पाहिजे, नंतर बाहेर गेला पाहिजे. बोला लवकर लवकर. एच, जेवण व्हायचंय का? खानावली काय? फिर से. each, each, every, each one, everyone, many, a किंवा and, more than one, another. म्हणजे एकाबद्दल बोलणारे जर शब्द आले तर नेहमी लक्षात ठेवायचं, जो आमचा सब्जेक्ट असतो आणि वर्ब असतो तो ते दोन्हीच्या दोन्ही आम्हाला काय पाहिजे? सिंग्युलर पाहिजे. समज में आया काय? म्हणजेच या शब्दाने जर वाक्याची सुरुवात झाली, ईच, एव्हरी, इच वन, एव्हरीवन, मॅनी सोबत ए किंवा एन, मोर दॅन वन, अनादर, तर नेहमी लक्षात ठेवायचं त्याच्यात सब्जेक्ट चेक करा, वर्ब चेक करा, दोघेचे दोघे आपल्याला काय पाहिजे? सिंग्युलर पाहिजे. नियम समजला का? चला, नियमाच्या आधारे 4 वाक्य दिलेले आहे बघा. इच फ्लॉवर इन ऑल द गार्डन प्रेज द ग्लोरी ऑफ गॉड. आता काय म्हणतो तो? ईचने वाक्याची सुरुवात झालेली आहे ना. सब्जेक्ट चेक करायचा, फ्लॉवर, फ्लॉवर, फ्लॉवर सब्जेक्ट. इन ऑल द गार्डन प्रेज, प्रेज काय आहे? वर्ब. चेक करा, दोन्ही आपल्याला काय पाहिजे? सिंग्युलर. मग आहे का सिंग्युलर? नाही आहे. मग काय आहे? प्लुरल आहे. कुठे चुकलेला आहे बेटा? फ्लॉवर मध्ये चुकला आहे की प्रेज मध्ये चुकलेला आहे? प्रेज मध्ये. तर फ्लॉवर तर ठीक आहे, फ्लॉवर सिंग्युलर आहे. प्रेज, प्रेज वर्ब ते सिंग्युलर वर्ब असतो ज्याला काय लागलेलं असते? यस लागलेलं असते. समझ में आ रहा बेटा? दिस इज द रॉंग, दिस इज द राइट. प्रेजेस यस लागेल त्याला, तो होतो सिंग्युलर. समझ में आ रहा सर? एव्हरी पोलिसमॅन वॉज प्रेझेंट इन द पोलीस स्टेशन. कुठे चुकलेला आहे? चांगल्याने लक्ष द्या. नियम तर समजलेला आहे. एव्हरी आलेला आहे. काय होणार? तर लक्षात यायला पाहिजे, पोलीसमॅन मॅन नाही होणार तर काय होणार? पोलीसमन. पोलीसमॅन मेन नाही होणार. पोलीसमॅन म्हणजे एकाबद्दल बोलत आहे ना, सिंग्युलर यायला पाहिजे. आणि वॉज तर करेक्ट आहे, तर तिथे काय होणार? पोलीस मॅन. एवढ्या याने या छोट्या छोट्या चुका असतात, आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. क्लियर? Many a boy have come here to enjoy my birthday party. इथे इथे काय चुकलेलं आहे बेटा? इथे काय चुकलेलं आहे? Every policeman was present in the police station when the theft took place. इथे झालं. Many a boy have come here to enjoy my birthday party. काय आला पाहिजे? बॉईज. मॅनी आल्यानंतर, मॅनी ए आल्यानंतर तर कन्फर्म आहे. सब्जेक्ट काय पाहिजे? सिंग्युलर. सिंग्युलर पाहिजे तर बॉय करेक्ट आहे. मग वर्ब कोणता आहे? हॅव दिलेला आहे. हॅव कसा येणार बेटा तिथे? मग तिथे काय पाहिजे? हॅज. समझ में आ रहा ना? छोटी छोटी बातें निकालना कठिन है ना? कठिन है क्या? और नेक्स्ट वाला तो बरं आहे ना, आपल्याला डायरेक्ट आता डायरेक्ट प्रश्नच तो सोडवत आहे आपण. क्वेश्चन के फॉर्मेट में है ना. नंबर 4, मोर दॅन वन बॉईज. मोर दॅन वन बॉईज नियम दिसतो. मोर दॅन वन
मोर दॅन वन आलं तर आपल्याला चेक काय करायचं, सब्जेक्ट आणि हा झाला तुमचा सब्जेक्ट, हा झाला तुमचा वर्ब, सिंगुलर पाहिजे नाही. येस कॅन्सल. बॉय आणि इकडे काय येईल, हॅज, दोन्ही करेक्ट आहे. बॉय झाला म्हणजे चुकला आहे, इथे काय पाहिजे, बॉय पाहिजे. ठीक है, पहले इसमें कहा गलत है, यस सांगा, यस बोला तुम्ही मॅम, इथे कुठे चुकलेला आहे, यस. फ्लावर्स ईच आलं, ईच आल्यानंतर फ्लावर सब्जेक्ट झालं आणि प्रेस काय झालं, वर्ब झालं. कुठे चुकलेला आहे, फ्लावर तर करेक्ट आहे, सिंगुलर आहे. मग प्रेस करेक्ट आहे का, नाही, प्रेस प्युरल फॉर्म मध्ये आहे म्हणून हे चुकलेलं आहे. त्याला काय करावं लागते, फक्त आपल्याला प्रेजेस. आता याच प्रश्नाला जर त्यांनी तुम्हाला फिलर मध्ये दिलं, असं नाही देणार, मग ते काय करेल, फ्लावर तर करेक्ट आहे, मग तुम्हाला फिलर मध्ये देईल आणि फिलर काय देईल तुम्हाला, हे तुमचं प्रेज काढून टाकेल आणि याला काय देईल तो, फिल इन द ब्लँक है ना. आणि ऑप्शन राहील इथे तुमचे प्रेज, प्रेजेस आणि तिसरा ऑप्शन राहील तुमचा प्रेझिंग. कोणता ऑप्शन येईल तुमचा, तर तुम्हाला फटाफट लक्षात पाहिजे काय नियम पाहिजे की बाबा इच वन ने जर वाक्य सुरू झालं तर दोन गोष्टी चेक करावं लागते, एक सब्जेक्ट चेक करावं लागते आणि दुसरा वर्ब. तर सब्जेक्ट कोणता असला पाहिजे, सिंगुलर, मग आपल्याला पाहिजे वर्ब सिंगुलर असला पाहिजे. कन्फर्म मिळाला आपल्याला, वर्ब आपला सिंगुलर पाहिजे. सिंगुलर वर्ब कोणता असतो, ओरिजिनल फॉर्मॅट तर नसतो, ING लागलेला नसतो, यस लागलेला असतो. समजत आहे का नाही. मग इथे कन्फर्म तुमचा ऑप्शन बिलकुल काय येईल, मग तुम्हाला बरोबर लावता येईल इथे प्रेझेंट. इथे सुद्धा तसंच ते असं तुम्हाला देईल आणि इथे इच किंवा एव्हरी लागलं असेल, इच किंवा एव्हरी, तर तिथे तुम्हाला इथे देईल पोलिसमॅन है ना, पोलिसमॅन एक देईल, मग पोलिस मेन एक देईल, मेन, आणि मग त्याला आणखी काही लावायचं तर तो लावेल. पण कन्फर्मेशन तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, सिंगुलर कोणता आहे, हा प्युरल आहे, आपल्याला सिंगुलर पाहिजे तिथे. आणि पेपर मध्ये काही वेगळे येत नाही, पूर्ण पेपरचा पॅटर्न बनवलेला आहे आपण. जसं तुमचा माइंड डेव्हलप होत जाईल, जशा गोष्टी तुम्हाला समजू लागेल, तसं तुमचं डेव्हलपमेंट होईल. एक दिन में नहीं समझ में आएगा, लेकिन प्रैक्टिस करते जाओगे तो पक्का हो जाओगे. आता पहा आपल्याला किती खतरनाक वाक्य आहे, मॅनी आलं, मॅनी आल्यानंतर आपल्याला माहित होतं का ए, हा मॅनी ए टू, मग आपल्याला माहित झालं की सब्जेक्ट आहे, वर्ब आहे, दोन्ही आपल्याला सिंगुलर पाहिजे. मग चुकलं कुठं आहे, बॉय तर करेक्ट आहे, सिंगुलर आहे, हॅव प्युरल आहे, याला काय करावं लागेल, हॅज. तुम्हाला असं न देता तुम्हाला तो काय देईल, मॅनी अ बॉय, मॅनी अ बॉय, मॅनी अ बॉय. आता इथे मॅनी दिसते आणि इथे फिल इन द ब्लँक्स लावला आणि इथे विचारेल तुम्हाला काय येणार, हॅव येणार की हॅज येणार, तुम्हाला लावायचं आहे. लावता तर आलं पाहिजे ना. मॅनी आलेला आहे, सरांनी सांगितलं होतं मॅनी अ किंवा हे आला तर त्याच्यानंतर सब्जेक्ट सिंगुलर आणि वर्ब, हा येणारा वर्ब सिंगुलर पाहिजे. सिंगुलर पाहिजे म्हणजे काय, हॅज लागेल तिथे. एकच प्रश्न आहे, त्याला विचारण्याची पद्धत वेगळी राहील, कॉन्सेप्ट तोच आहे. समझ में आ रहा के लेकिन एकदम बढ़िया समजत आहे. काल कावा कावा जास्त होत होतं पहिला दिवस असल्यामुळे, आज पोरं शांत आहे आणि तुम्हाला समजायला पाहिजे, समजू यायला पाहिजे, समजत आहे की नाही आहे. आणि नाही समजलं तर पुन्हा पुन्हा विचारायचं, कारण आपण काही इंग्रजीमध्ये एकदम मास्टर नाही आहोत, आपण शिकायला आलेलो आहोत. इफ यू हॅव द एनी डाऊट, if you have any difficulties, you cannot understand the one thing, anything, so your duty is that you have to ask me. Okay, हे समजत आहे का सगळ्यांना, पक्क ओके. समोर चालायचं, लास्ट वाला एक पाहून घेऊ आपण, लास्ट वाला कुठे चुकलेला आहे बेटा, यस. आता ज्याला विचारलं त्यांनी सांगा कुठे चुकलेला आहे, यस बेटा. यस श्रेयश, श्रेयश समझ में आ रहा बेटा, यस श्रेयश, यस.
यस यस मॅम, बॉय पाहिजे. यस सर, बिलकुल क्लिअर आहे. मोर दॅन वन आलेला आहे, मोर दॅन वन आलेला आहे, आपल्याला माहित झालं. बॉय आणि हॅज सिंग्युलर पाहिजे दोन्ही, इथे प्लुरल आहे. बिलकुल करेक्ट, बिलकुल समजत आहे तुम्हाला. समोर वाढूया आपण. नियम 5 झाले आपले. नियम नंबर 6 काय म्हणतो? आणि हा एक फार महत्वाचा नियम आहे. या नियमाच्या पहिले, या 5B च्या नंतर, 5B नंतर घेऊ आपण, 5 पहिले 6वा नियम घेऊ. तर 5व्या नियमानंतर 6वा नियम आपला काय म्हणतो? 5वा नियम काय म्हणे आपला? एक बद्दल बोलत होता. 5वा नियम किती लोकांबद्दल सांगत होता आपल्याला? एकाबद्दल. 6वा नियम काय सांगतो? अनेकाबद्दल. काय सांगतो? अनेकाबद्दल. अनेक म्हणजे कोणकोणते? पहा, वाचा. याला बोलत जायचं. याला काय म्हणतो आपण? सेव्हरल. म्हणजे एक आहे का? अनेक. बोथ. बोथ म्हणजे एकापेक्षा जास्त. व्हेरियस. व्हेरियस म्हणजे एकापेक्षा जास्त. अदर म्हणजे जास्त. मॅनी म्हणजे जास्त किंवा या फ्रेज येतात. अ गुड मॅनी किंवा अ ग्रेट मॅनी. अ ग्रेट मॅनी हे शब्द जर तुम्हाला दिसले, हे अनेकाबद्दल बोलतात. आणि सब्जेक्ट आणि वर्ब चेक करायचं. आता तू काय पाहिजे? प्लुरल पाहिजे. मगाशी एकाबद्दल बोलत होते, इच, एव्हरी, इच वन, एव्हरी वन. तसं दिसलं तर सब्जेक्ट आणि वर्ब चेक करायचा सिंग्युलर. पण अनेकाबद्दल शब्द सांगत आहे, चेक करायचं सब्जेक्ट आणि वर्ब दोन्ही. आता काय पाहिजे? प्लुरल. समजलं का बेटा? एकदम क्लिअर नियम आहे ना. आता तुम्हाला दिलेलं आहे, बोथ द चाइल्ड ऑफ माय नेबर. नेबरला ठीक करायचं. नेबर लिहायचं बरोबर ने बर. ठीक आहे, इथे करेक्शन करायचं ने बर. नेबर. बोथ द चाइल्ड ऑफ माय नेबर आर इंटेलिजंट इन आवर स्कूल, इन आवर कॉलनी. कुठे चुकलेलं आहे वाक्य? पहा बरं त्याला. बोथ द चाइल्ड ऑफ माय नेबर आर इंटेलिजंट इन आवर कॉलनी. चुकलेलं आहे कुठे? कोणीतरी विद्यार्थीला लक्षात येईल. यस श्रेयस बेटा, व्हेरी गुड. चिल्ड्रेन पाहिजे बेटा, चिल्ड्रेन पाहिजे, बरोबर आहे. बोथ आलं, बोथ आलं. बोथने आपल्याला सांगितलं. आता सब्जेक्ट आणि वर्ब दोन्हीच्या दोन्ही प्लुरल पाहिजे. आर पाहिलं तर आपण बरोबर आहे, आर करेक्ट आहे. मग नाउन मध्ये आहे का चाइल्ड येईल का? नाही. तर काय होणार? तिचं प्लुरल होत असते चिल्ड्रेन. काय होत असते? चिल्ड्रेन. व्हेरी गुड आन्सर, व्हेरी गुड. मग आता जेव्हा बोथ येईल आणि बोथ लावल्यानंतर इथे जर फिल इन द ब्लँक दिलं आणि इथे जर तुम्हाला दिलं चाइल्ड, चिल्ड्रेन आणि चाइल्ड, काय लावणार बेटा? तर चाइल्ड तर सिंग्युलर झाला, यस लागणार. पण प्लुरल यस लावून नाही होत, तर आपल्याला काय लावावं लागते? चिल्ड्रेन लिहावं लागते. त्याचं प्लुरल फॉर्म चिल्ड्रेन राहते. या प्रकारे आपल्याला एरर देऊ शकतात. समज में आ रहा? क्लिअर एकदम. आणि आर पाहायचं बरोबर, कारण बोथ आलेला आहे, तर इथे काय लागेल? आर. इथे चूक देऊ शकते तो, असं न देता इथे आपल्याला काय दिलं असतं त्याने? इज. मग आपल्याला कापून आर करावा लागला असता. चला, सेव्हरल इश्यू इज लाईक टू कम कंट्रोवर्शियल इन आवर डे टू डे लाईफ. सेव्हरल इश्यूज इज लाईक. सेव्हरल आलेला आहे, कुठे चुकलेलं आहे वाक्य? सेव्हरल आलेला आहे म्हणजे, सेव्हरल आलेला आहे म्हणजे काय झालं बेटा? सेव्हरल आहे म्हणजे प्लुरल आहे. प्लुरल आहे तर हे प्लुरल आहे का? यस लागलेला आहे, यस. इज प्लुरल आहे का? नाही. समझ में आ रहा? अ गुड मेनी ऑफ अस हैज गॉन टू शिमला. शिमला पाहिजे, शिमला. शिमला फॉर हॉलिडे वीकेंड. वीकेंड हॉलिडे लिहू शकते, हॉलिडे वीकेंड. काय होणार बेटा? हॅजच्या जागी हॅव. करेक्ट. आणि दुसरं वाक्य?
many students have passed in IBPS bank exam. ओके, इथे आपण टाकू शकतो आपल्याकडे काय टाकू शकतो आपण, ग्लोबल अकॅडमी. कारण वेगवेगळे आता आपल्याकडे बँकेचे नाही होता, इथे काय लिहू शकतो आपण, MPSC है ना. हाँ, many students have passed in MPSC exam पुढची विद्यार्थी आहे ग्लोबल अकॅडमी. तर वाक्य कसं बनणार आपलं, many students have passed in MPSC exam ऑफ येणारच नाही तिथे. तिथे कसं होणार, many students have passed in MPSC exam ऑफ, करेक्ट आहे. कुठची आहे तर ग्लोबल अकॅडमीची. तर many students have passed इथे कुठे गडबड आहे का, तर लक्षात येते मॅनी आलेला आहे, म्हणजे प्युरल फॉर्मॅट. मग स्टुडंट आणि हॅव या दोघांना चेक करतो, दोघांचे दोघं काय पाहिजे आपल्याला, प्युरल. मग प्युरल पाहिजे तर प्युरल आहे का, हॅव प्युरल आहे, स्टुडंट आहे का. आणि इथे काय होणार, अ गुड मॅनी आलेला आहे, प्युरल फॉर्म आहे, अस आलेला आहे, हॅव येणार नाही. इथे काय येणार बेटा, हॅव येणार, हॅज येणार नाही, हॅव येणार. इज इट क्लिअर एकदम. म्हणजे जर आपण पाहिलं तर 6 नियम आपल्याला बिलकुल चांगल्याने समजलेले आहे. अशातले कोणतेही प्रश्न आले तर आपण त्याला सॉल्व्ह करू शकतो. जर या नियमाला आपल्याला समजायचं आहे 6 नियम, तर आपण 6 नियम कोणकोणते शिकलो बेटा, पहा लक्षात घेऊ. पहिला नियम काय होता, सिंगुलर सब्जेक्ट सिंगुलर वर्ब, प्लुरल सब्जेक्ट प्लुरल वर्ब. दुसरा नियम, सब्जेक्ट 1 आणि सब्जेक्ट 2 असेल तर वर्ब प्लुरल. तिसरा नियम काय म्हणतो, पेअर वर्ड कोणकोणते आहे, ब्लॅक अँड व्हाईट, आणखी काय, ब्लॅक अँड व्हाईट, ब्रेड अँड बटर, स्लो अँड स्टेडी, राईस अँड करी, टॉम अँड. जर या दोघांचाही सेन्स जर एक असेल तर वर्ब कोणतं लावणार, सिंगुलर. आणि दोघांचाही सेन्स वेगळा असेल तर वर्ब कोणतं लावणार, प्लुरल. क्लिअर आहे एकदम. मग आपण चौथा नियम कोणता पाहिला, सब्जेक्ट 1 आणि सब्जेक्ट 2. सब्जेक्ट 1 जर असला तर बघा आपण पाहिला सब्जेक्ट 1 आणि हा पाहिला सब्जेक्ट 2. सब्जेक्ट 1 आणि सब्जेक्ट 2 आणि सब्जेक्ट 1 च्या पहिले जर आर्टिकल असेल तर वर्ब कोणता घेणार, सिंगुलर. आणि सब्जेक्ट 1 आणि सब्जेक्ट 2 जर असेल आणि सब्जेक्ट 1 जर असेल आणि दोघांसमोरही आर्टिकल असेल तर नेहमी लक्षात ठेवायचा वर्ब कोणता येणार बेटा, वर्ब येणार तुमचा प्लुरल. नियम नंबर 5, एकाबद्दल सांगणारे शब्द कोणकोणते बेटा. एकाबद्दल सांगतो इच, एव्हरी, इच वन, एव्हरीवन, मेनी, ए किंवा एन, मोर दॅन वन, अनादर. तर सब्जेक्ट आणि वर्ब दोघांना चेक करायचं, दोघीच्या दोघी काय पाहिजे बेटा. आणि नियम नंबर 6 काय म्हणतो, अनेकाबद्दल बोलणारे शब्द. एकाबद्दल आले लक्षात, एकाबद्दल काय म्हणतो तो, हा 5B आपल्याला 1-2 नियम झाल्यानंतर घेऊ आपण. कारण सिंगुलर म्हणजे एकाबद्दल